नमस्कार मंडळी, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाईप क्लीनरपासून जास्वंदीच्या फुलांचा सुंदर असा हार गणपती बाप्पासाठी कसा बनवायचा ते शिकवणार आहे। तर व्हिडिओमध्ये जे आहे ते मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। हा व्हिडिओ बघून तुम्ही अगदी सहजपणे जे आहे ते सुंदर असा जास्वंदीच्या फुलांचा हार घरीच बनवू शकाल। माहिती खूप सोपी आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ खूपच यूजफुल ठरणार आहे। तर इथे जे आहे ते आपल्याला 3 कलरचे पाईप क्लीनर लागणार आहेत, रेड, ग्रीन आणि येलो। त्यातला जो रेड कलरचा पाईप क्लीनर आहे तो मला जवळपास 1.5 पॅकेट लागला आहे आणि येलो आणि ग्रीन जे आहे ते खूप कमी लागले आहेत। तर आता सगळ्यात प्रथम जे आहे ते रेड कलरचा पाईप क्लीनरने आपण फुलांच्या पेटल्स बनवून घेणार आहोत। तर पेटल्स बनवण्यासाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर लागणार आहेत। एक पाईप क्लीनर सध्या साईडला ठेवायचा आहे आणि 3 पाईप क्लीनर जे आहे ते मधोमध असे दुमडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला एकसारखे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे। असे फोल्ड करायचे ते प्रॉपरली आणि मग बरोबर सेंटरमधून जे आहे ते आपल्याला कात्रीच्या साहाय्याने हे पाईप क्लीनर कट करून घ्यायचे आहेत। तर कट झाल्यानंतर जे आहे ते आपल्याकडे 6 छोटे छोटे पाईप क्लीनर तयार होतात। तर हे पाईप क्लीनर अगेन आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत की म्हणजे पाकळ्या करताना आपल्याला सोपं जाईल, तेव्हा वेळेवरती दुमडावे नाही लागणार। तर आता हे सगळे दुमडून झाल्यानंतर जो एक चौथ्या पाईप क्लीनरमधला जो शेवटचा पाईप क्लीनर होता तो पण असा मध्ये दुमडून घ्यायचा, म्हणजे आपल्याला सेंटर समजेल। आणि मग त्या सेंटरच्या बाजूने जे आहे ते आपल्याला हे छोटे पाईप क्लीनर जे आहे ते लॉक करायचे आहेत। तर हे लॉक करायची पद्धत जशी मी व्हिडिओत दाखवली आहे त्याप्रमाणे जे आहे तुम्हाला लॉक करायचं आहे की एक टोक जे आहे ते टोकाने पिळा करून म्हणजे ट्विस्ट करून जे आहे हे मोठ्या पाईप क्लीनरला हे छोटे पाईप क्लीनर जे आहे ते लॉक करायचे आहे। तर आता सेंटर घेतलेला होता मी, त्या सेंटरच्या एका साईडला 3 घेतले आणि दुसऱ्या साईडने 3, अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला पाईप क्लीनर लॉक करायचे आहे। आणि पाईप क्लीनर लॉक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते पाईप क्लीनर व्यवस्थित ॲडजस्ट करायचे, त्याच्यानंतर ते प्रॉपरली लॉक करायचे, म्हणजे लूज नका ठेवू, ते व्यवस्थित लॉक करा, एकसारखेच लॉक करा। म्हणजे जसं आता तुम्ही बघू शकता की मी बरोबर अगदी एकसारखे जे आहे हे पाईप क्लीनर लॉक करत आहे। लॉक केल्यानंतर पण ते सरळ करते आहे। जर थोडाफार जर गॅप असेल त्यांच्यामध्ये तो गॅप पण व्यवस्थित करून घ्या, कारण की ही जी स्टेप आहे ना ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे। जर तुमच्या ह्या ज्या पेटल्स ज्या आहेत त्या जर व्यवस्थित जर बनल्या ना तरच तुमच्या जास्वंदीचं फूल जे आहे ते छान बनणार आहे। जर तुमच्या पाकळ्या आणि म्हणजे ह्या पेटल्स जर व्यवस्थित नाही बनल्या ना तर फुलाची शोभा सगळी चालली जाते। तर आता इथे सगळे जे 6 पाईप क्लीनर मी कट करून घेतलेले होते ते सगळे व्यवस्थित मी लावून घेतले। आता हे एकसारखे अरेंज करून घ्यायचे, म्हणजे एकावर एक यायला नाही पाहिजे, बरोबर एकसारखे जे आहे ते ॲडजस्ट करायचे। आणि त्याच्यानंतर हे जे साईडचे 2 एक्स्ट्रा लॉंग असे हे जे पाईप क्लीनर आहेत ना त्याच्यानेच आपण ह्या पेटल ज्या आहेत त्या लॉक करणार आहोत। तर इथे पेटलची साईज मी चेक करत होती, जर तुम्ही 4 बोटांची जर पाकळी केली तर तुमचं मोठं फूल होईल, तर मी 3 बोटांची पाकळी केली म्हणजे हे माझं मीडियम साईजचं फूल झालं आहे। तर आता हे सगळे पाईप क्लीनर मी असे व्यवस्थित गोळा केले आणि हे जे एक्स्ट्रा जे साईडने होतं त्याने हे असं व्यवस्थित लॉक करून घेतलं आणि त्याला आता छान मी असा आकार देऊन घेते पाकळीसारखा। तर तुम्ही बघितलं ही पद्धत जी आहे, म्हणजे ही जी प्रोसेस जी आहे ही दिसायला सोपी आहे आणि खरंच करायला पण सोपी आहे, फक्त थोडी टाईम टेकिंग आहे। ह्या पाकळ्या करायला जास्त वेळ लागतो, पण ह्या पाकळ्यांमध्येच खरं तर ह्या पूर्ण हाराचं आणि फुलांचं एक जे सौंदर्य आहे ते आहे। तर मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते, हे मी थोडं फास्टमध्ये दाखवते या व्हिडिओमध्ये, की जी प्रोसेस आपण आधीच केली सेम तीच रिपीट करायची आहे। तर तुम्ही ह्याच्यातही परत एकदा बघा की मी कसं केलं ते। 4 पाईप क्लीनर घ्यायचे, 3 दुमडून घ्यायचे, ते अगेन मी असे दुमडून घेतले की म्हणजे पटकन होतात त्याच्यासाठी। तर तुम्ही बघाल की ही जी प्रोसेस आहे ती खरंच सोपी आहे आणि हेच मेन आहे या पूर्ण हारामध्ये। तर अशा प्रकारे जे आहे ते व्यवस्थित सगळे दुमडून घ्यायचे आहेत सगळे पाईप क्लीनर, छोटे छोटे। मोठ्या पाईप क्लीनरला लॉक करायचे आणि मग ते व्यवस्थित ॲडजस्ट करून जे आहे ते लॉक करायचं आहे आपल्याला पाकळी। आणि पाकळी लॉक करताना पण लक्षात ठेवा की ती व्यवस्थित टाईटली लॉक झाली पाहिजे। जर ती लूज जर झाली ना पाकळी तर मग हार करताना वगैरे मध्येच एखादं पाईप क्लीनर निघतं आणि मग ते फिनिशिंग येत नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे मी हे 2 पाकळ्या तुम्हाला करून दाखवल्या की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर अशा प्रकारे जे आहे अगदी सोप्या पद्धतीने जे आहे तुम्ही पाकळ्या करू शकतात। तर ह्या पाकळ्यांना करायला खरंच वेळ लागतो, तर त्याच्यामुळे तुम्ही 1-2 दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला दुपारी वगैरे जसा टाईम मिळेल तशा तुमच्या रिकाम्या वेळामध्ये ह्या सगळ्या पाकळ्या तुम्ही करून ठेवा। आणि तुम्ही बघू शकता की आता मला बऱ्यापैकी स्पीड आलेला आहे बनवायचा, त्याच्यामुळे माझ्या पाकळ्या पटापट बनल्या।
आणि अशा ज्या मी आहेत त्या टोटल 35 पाकळ्या बनवलेल्या आहेत, कारण की जो मी हार बनवणार आहे तो 7 फुलांचा आहे, तर प्रत्येक फुलाला 5, तर अशा मला 35 पाकळ्या ह्या मी बनवून ठेवलेल्या आहेत. आता आपण फूल बनवायला घेऊया. तर एक फूल बनवायला जे आहे ते आपल्याला 5 पाकळ्या लागणार आहेत. आणि यांच्यामध्ये मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की ते फूल अगदी नॅचरल कसं दिसतं ते. तर हे मी इथे जुनं माझं आयशॅडो पॅलेट घेतलं आहे आणि त्यातला जो सगळ्यात डार्क ब्राऊन कलर होता ना, तर त्याने मी ह्या पाकळ्याच्या खालच्या बाजूला जे आहे जिथे आपण लॉक केलेलं आहे ना, तिथे मी हलक्या हाताने ना शेडिंग करून घेते आहे. शेडिंगचा कलर तुम्हाला जास्त डार्क पण नाही ठेवायचा आहे आणि खूप लाईट पण नाही ठेवायचा आहे. अगदी हलक्या हाताने जे आहे तुम्हाला शेडिंग करायचं आहे की जेव्हा हे फूल पूर्ण बनतं ना, तर ते इतकं सुंदर वाटतं ना, आतमध्ये असं डार्क आणि साईडने पूर्ण लाईट. तर तुम्ही ही स्टेप नक्की करा. आणि आता या सगळ्या पाकळ्यांना मी शेडिंग करून घेतलं आणि आता हे जे आहे ग्लू गनच्या साह्याने आपल्याला एक एक पाकळी जी आहे ती चिटकवून घ्यायची आहे. तर ग्लू गनचा वापर करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जेव्हा पण आपण दुसरी पाकळी म्हणजे 2 पाकळ्या जेव्हा जॉईन करतो ना, तर त्या 1-2 मिनटं अशा पक्क्या पकडून ठेवायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित लागतात. आणि नंतर कधी पण म्हणजे असं फूलमध्येच उमलून नाही निघत, त्या पाकळ्या लूज नाही होत. तर मी जसं तुम्हाला व्हिडिओत दाखवलं की एक पाकळी जॉईन केल्यानंतर जी आहे ना ती अशी पकडून ठेवा थोडा वेळ, म्हणजे ती एकदम पक्की चिटकते. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल शेडिंग की जसा मधला जो भाग आहे तो थोडा डार्क दिसतोय आणि वरती असा लाईट कलर होत चालला आहे. तर ही जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली ना, ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप सुंदर दिसतं याच्याने, फूल एकदम नॅचरल वाटतं. आणि इथे जे आहे ते मी एक एक करत जे आहे ते पाकळ्या चिटकवून घेते आहे. शेवटच्या पाकळीसाठी जे आहे ते 2 पाकळ्यांना इथे ग्लूगन लावून घ्यायचं आहे आणि मग ती जी शेवटची पाकळी आहे ती पण आपल्याला चिटकवून घ्यायची आहे. पाकळी अशी 2 मिनटं नक्की पक्की पकडून ठेवा, म्हणजे ना ती एकदम पॅक बसते. बिलकुल तुमचं फूल कधीच तुटणार नाही, काहीच होणार नाही तुमच्या फुलाला असं पकडून ठेवल्यानंतर. आणि बघू शकता की आपलं फूल जे आहे ते आता ऑलमोस्ट रेडी झाल्यासारखंच दिसतं आहे. आणि शेडिंगमुळे जे आहे ते खरंच एकदम नॅचरल वाटतं हे. आता आपल्याला बनवायचं आहे हे पोलन, म्हणजे आतमधली जी दांडी असते तीच खरं जास्वंदीच्या फुलाची एक ओळख असते, एक त्याचं सौंदर्य जे असतं ते याच्यातच असतं. ते हे मी घरीच बनवले आहे हे छोटे छोटे पोलन्स. हे हवं तर तुम्ही मार्केटमधून पण आणू शकतात, पण हे घरी पण खूप छान बनतात. तर हे बनवण्यासाठी ना हे मी एक पाईप क्लीनर जो आहे तो असा मी थोडा दिव्यावरती जाळून घेतला. पण ही प्रोसेस थोडी सांभाळून करा, उगाच चटका वगैरे लागू शकतो. तर अगदी सावकाशपणे जे आहे ते मी व्हिडिओत जसं दाखवलं ना तसं थोडं थोडं जाळून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला पोलनचा आकार द्यायचा आहे, म्हणून वरचं जे एक्स्ट्राचं जे पाईप क्लीनर आहे ते कट करून टाकायचं आणि एकदम छोटंसं ठेवायचं, जसं मी व्हिडिओत दाखवलं तसं. तर आता हे मी 3 पोलन घेतलेत एका फुलाच्या मधली दांडी बनवायला, आणि त्याच्यासाठी 2 पाईप क्लीनर घेतलेत येल्लो आणि रेड, ते सेंटरमधून कट करून घेतले. आणि आपल्याला दांडी जी आहे ती लाल कलरची करायची आहे. तर लाल कलरच्या दांडीला जे आहे हे मी 3 छोटे पोलन जे बनवले होते ते ग्लूगनच्या साह्याने चिटकवले. आणि हे जे येल्लो कलरचं पाईप क्लीनर होतं ते ह्या रेड कलरच्या पाईप क्लीनरना गुंडाळून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे ग्लूगनची वगैरे काही गरज नाही आहे वापरायची. हे तुम्ही असं ट्विस्ट करून जरी लावलं ना तरी ते प्रॉपरली सिक्युअर होतं, निघत वगैरे नाही. आणि तुम्ही बघू शकता की हे किती सुंदर बनलं. हे पटकन बनतात, पाकळ्यांना वेळ लागतो, याला बनायला वेळ नाही लागत. आणि हे जे आहे असं फुलामध्ये फसवून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हे एक माझ्याकडून कट होऊन गेला इथला पार्ट, की जे एक्स्ट्राचे खालचे धागे होते ना, पाईप क्लीनर होते ना, ते मी सिझरने कट करून घेतले. आणि हे फुल व्यवस्थित सिक्युअर करण्यासाठी जे आहे ते मी इथे ग्लूगन लावते. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरने जे आहे ते प्रॉपरली सिक्युअर करणार आहे. म्हणजे तुमचं फूल तसं तर ऑलरेडी सिक्युअरच आहे, आपण वरती पण ग्लूगन लावलेला होता, पण अजून खालून ते फूल सुटू वगैरे नाही आणि खालचा भाग अजून थोडा छान दिसावा म्हणून जे आहे ते मी ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरने जे आहे ते प्रॉपरली सिक्युअर करून घेते आहे. तर व्हिडिओ जसं मी दाखवलं आहे तसं राऊंड करून असं गोल गोल गुंडाळून तुम्ही लावून द्या हे ग्रीन कलरचं पाईप क्लीनर. आणि बस आपलं फूल जे आहे ते तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता किती छान तयार झालं हे फूल. त्याच पद्धतीने मी अजून एक फूल तुम्हाला करून दाखवते आहे. तर आता ह्या फुलाला काय केलं ना मी, की पाकळ्यांना शेडिंग जे आहे ना ते मी फूल तयार झाल्यानंतर केलं. तर तुम्ही आधी पण सगळ्या पाकळ्यांना शेडिंग करून ठेवू शकतात किंवा फूल तयार झाल्यानंतरही तुम्ही शेडिंग करू शकतात. तर आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये की मी नंतर कसं शेडिंग केलं ते. जर तुम्हाला छोटा हार बनवायचा असेल ना तर तुम्ही अशी 5 फुलं बनवा, म्हणजे तुमचा छोटा हार बनेल. किंवा मग तुम्हाला छोट्या साईजची जर फुलं बनवायची असेल ना तर पाईप क्लीनर जे आहे ना
ते हाफमध्ये अजून कट करा. म्हणजे मी एकदा हाफ केलं आणि मग त्याचे 6 केले होते, तर तुम्ही त्याला अजून छोटं करू शकतात आणि असं छोटं जर तुम्ही कट केलं तर तुमच्या फुलाची साईज पण छोटी होईल. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना ही फुलं बनवायला खरं सोपी आहे. पाकळ्या बनवायला थोडा वेळ लागतो, तर थोडे पेशन्स ठेवा, पण एंड रिझल्ट खूप छान आहे. आणि अशा प्रकारे जे आहे ते मी एक एक करून सगळी फुलं बनवून घेतली. अशी टोटल जी आहे ना ती मी 7 फुलं बनवली. तर हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते की शेडिंग जे आहे ते मी नंतर केलं. आणि शेडिंग खरंच करा, कारण एकदम नॅचरल लुक येतो त्याच्याने, खूपच छान दिसतात फुलं. तर आता माझे जे आहे सगळे 7 फुलं जे आहे ते तयार झालेले आहेत. आणि आता आपल्याला हे माळेमध्ये म्हणजे हारासारखे ओवून घ्यायचे. तर मी सगळ्यात पहिले ना हे सगळे 7 फुलं ठेवून बघते. आपल्याला व्ही शेपमध्ये ठेवून बघायचे आहेत ते, की बरोबर आपले फुलं जे आहे ते व्ही शेपमध्ये अरेंज करायचे आणि मग ते स्टिक करायचे आहेत. आता ते स्टिक करण्यासाठी पण 2 पद्धत आहे. तुम्ही एक तर सुईदोऱ्याच्या साह्याने ते शिवू शकतात किंवा मग ते ग्ल्यू गनने पण करू शकतात. तर मला ग्ल्यू गनचा उपाय थोडा सोपा वाटला. फक्त तेच आहे की तुम्हाला प्रॉपरली ते स्टिक करायचे आहेत. तर जे मधलं जे सगळ्यात पहिलं जे फूल होतं ना, तर त्याची फक्त आपल्याला पाकळी टू पाकळी जॉईन करायची आहेत. त्याच्यामुळे मी आधी ते सगळे अरेंज करून घेतलेले होते. तर हे जे पहिलं जे फूल होतं जे खाली येणार आहे त्याची फक्त पाकळी टू पाकळी जसं मी व्हिडिओत दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला चिटकवून घ्यायची आहे. आणि चिटकवल्यानंतर म्हणजे ग्लू गनने लावल्यानंतरही असं 1-2 मिनटं ते पकडून ठेवायला विसरू नका. आणि ज्याच्या मागच्या ज्या पाकळ्या आहेत ना, तर त्या कशा लावायच्या आहेत आपल्याला, तर 2 पाकळ्यांमध्ये 1 पाकळी. हे बघा, 2 पाकळ्यांमध्ये 1 पाकळी. तर हे ना असं बरोबर असं 2 पाकळ्यांमध्ये 1 पाकळी असंच लावत जायचे आहे. वरची जी राहिलेली जी फुलं आहेत ती, म्हणजे वरची 3 फुलं येतील, ह्या साईडने 3 आणि त्या साईडने 3. तर दोघंही साईडची फुलं आपल्याला अशीच लावायची आहेत. 2 पाकळ्यांमध्ये 1 पाकळी म्हणजे ना तो जो आपला हाराचा जो आकार आहे ना तो एकदम छान येतो, एकदम व्यवस्थित आपला हार बनतो. तर आता ह्या साईडचे 3 माझे लावून झालेले आहेत. तर आता इकडचे दुसऱ्या साईडचे लावते आहे. तर जे सगळ्यात पहिलं फूल जे होतं म्हणजे सेंटरच्या नंतरचं फूल ते बरोबर फक्त पाकळी टू पाकळी असं लावायचं आहे. आणि त्याच्या मागचे जे फुलं आहेत ते 2 पाकळ्यांमध्ये 1 पाकळी असं लावायचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे मी ह्या साईडचे पण 3 फुलं जे आहे ते चिटकवून घेतलेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता की आपला जो हार आहे ना तो अगदी ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे आणि खूपच सुंदर दिसत होता हा. आता सगळ्यात शेवटी जे आहे ना मी याला मोत्यांच्या माळा लावून घेतल्या. मोत्यांच्या माळा लावल्याने ना हारांचा लुकच एकदम चेंज होतो, एकदम रॉयल आणि एलिगंट वाटतं. आणि देवाच्या हारांसाठी ना असे मोत्यांच्या माळाच खरंच छान वाटतात. तर ह्या पण मी ग्लू गननेच फिक्स करून घेतला. ह्या पण तुम्हाला हवं तर तुम्ही शिवू शकतात, नाही तर ग्लू गनने पण अगदी पक्कं चिटकतं, काहीच हरकत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला हार जो आहे तो रेडी झाला आहे. इतका सुंदर दिसतो ना की खरंच असं वाटतच नाही, दुरून बघितला तर असं वाटतं की अगदी खरेच फुलं आहेत जास्वंदीचे. असं बिलकुल वाटत नाही की आपण हा आर्टिफिशियल बनवलेला आहे असं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करूनही कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तुम्हाला अजूनही जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सांगेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण ह्या गणपतीला असा हार नक्की बनवून बघा, खूपच सुंदर दिसतो. गणपती बाप्पा मोरया.